किनवट येथे आज सकल आदिवासी समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। गेल्या 13 तारखेला किनवट येथील एका आदिवासी महिलेवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडली। याच घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली। दरम्यान या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सकल आदिवासी समाजाकडून करण्यात आली आहे। याच घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। घटनेच्या निषेधार्थ आज किनवटमध्ये बंद पाळण्यात आला। संपूर्ण शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला। सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। तर जे काही 20 वर्षाचीच होती, तिच्यावर बलात्कार नराधमाने तिच्यावर बलात्कार करण्यात आला। अशा नराधमाला आज मोकळं का सोडलं जातं? त्यांना पकडलं पाहिजे। जेव्हा एखादी मुलगी आपण शाळेत पाठवतो, मुलींनी जागरूक व्हायला पाहिजे कोण आपला आहे कोण दुसरा आहे, आणि आपल्याला भूलथापास बळी पडलं नाही पाहिजे। जे 13 तारखेला जे घटना घडलेली आहे ते निषेधार्थ आहे। एका महिलेवर, गरीब महिलेवर, आदिवासी महिलेवर, जे मंगाबोडी येथील राहणारी जी होती, त्या महिलेला आमिष दाखवून तिच्यावर अन्याय केला, बळजबरीने 3-4 लोकांनी बलात्कार केला। हे खूप वाईट वाटलं आणि त्या वाईट वाटल्यामुळे आम्ही समाज जागृती करून ह्या परिसरातील सगळ्या जनजातीचं असं म्हणणं होतं की आपण आता शांत बसलो नाही पाहिजे, आपण रस्त्यावर उतरलोच पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय मागायचाच आहे आणि न्याय मागून त्या नराधमाला फाशी शिक्षा झाली पाहिजे। ही आमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी आहे, फाशी शिक्षा झाली पाहिजे। समाजामध्ये ज्या आदिवासी महिलेवर, ज्या जनजातीय महिलेवर जो अत्याचार झाला आहे, त्या अत्याचाराविरोधात हा आजचा आक्रोश मोर्चा होता। ह्या जन आक्रोश मोर्चाची हीच मागणी आहे की लवकरच्या लवकरच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी या जन आक्रोश मोर्चाची मागणी आहे।